कालच्या भाषणामध्ये उद्धव ठाकरेंनी महापालिकेमध्ये स्वबळाचे संकेत दिले, तर पालिका निवडणुकीमध्ये स्वबळावर लढण्याचं ठाकरेंचं मत आहे. ठाकरेंनी मत बोलून दाखवलं, पण टोकाची भूमिका घेतील असं वाटत नाही, असं पवार म्हणाले. तर ठाकरेंनी पालिकेमध्ये स्वबळाची भूमिका घेतली असेल तर स्वागत असल्याचं पटोले यांनी म्हटलंय. गुरुवारी बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्तानं शिवसेनेचा मेळावा झाला. याच मेळाव्यातून उद्धव ठाकरेंनी पालिका निवडणुकीसाठी स्वबळाचे संकेत दिलेत. एकटं लढा असं पदाधिकाऱ्यांचं मत असल्याचं ठाकरे यावेळी म्हणाले. दरम्यान पालिका निवडणुकीत स्वबळावर लढण्याचं ठाकरेंचं मत आहे. ठाकरेंनी मत बोलून दाखवलं, पण टोकाची भूमिका घेतील असं वाटत नसल्याचं शरद पवार म्हणाले. तर ठाकरेंनी पालिकेत स्वबळाची भूमिका घेतली असेल तर स्वागत असल्याचं पटोले म्हणाले. आम्ही आमची भूमिका अजून ठरवली नसल्याचंही पटोले म्हणाले. येत्या काही काळामध्ये महापालिका निवडणुका येणार आहेत. मी सगळ्यांशी बोलतोय, सगळे मुंबईतले सगळे बोलून झाले, संभाजीनगर, नाशिक सगळे झाले. सगळ्यांचं मत आहे की एकटं लढा. ताकद आहे. अमित शहाना जागा दाखवणार आहात. ठीक आहे, अजून निवडणूक जाहीर झालेली नाही, पण मला तुमची जिद्द बघू द्या, तुमची तयारी बघू द्या. ज्या भ्रमात आपण राहिलो तो पहिला त्या भ्रमातनं बाहेर या. आणि ज्या क्षणी माझी खात्री पटेल आपली तयारी झाले, मी कार्यकर्त्यांच्या मनाप्रमाणे निर्णय घेतल्याशिवाय राहणार नाही. याच्या आधी तसंच मानलं होतं. 2 दिवसापूर्वी ते माझ्याकडे आले इथे आणि सविस्तर चर्चा झाली. त्याच्यामध्ये त्यांची जे काही काल त्यांनी सांगितलं तसं त्यांचं मत आहे, पण त्याच्यासाठी एकदम टोकाची भूमिका त्यांच्याकडून घेतली नाही असं मला वाटत नाही. सेनेचे सर्व आहेत उद्धव साहेब, आणि ते सांगत असतील तर त्यांच्यामुळे आता त्यांनी निर्णय घेतला असेल तर त्याचं स्वागतच करावं लागतं. राजकारणामध्ये की बाबा आम्ही बोलू बसू असं नाही ना. त्यांनी एखाद्या खालच्या माणसाने बोललं असतं तर विषय वेगळा असता. त्यांनी बोललेले आहे, त्याच्यामुळे त्यांनी काही निर्णय घेतला असेल तर त्याचं स्वागतच करायचं असतं. दरम्यान ठाकरेंच्या स्वबळाच्या संकेतावरून बावनकुळेंनी टीका केली आहे. पवार आणि काँग्रेसनं साथ सोडल्यामुळे ठाकरेंकडे दुसरा पर्याय उरला नसल्याची टीका बावनकुळेंनी केली आहे. त्यांना ऑलरेडी शरद पवारजी यांनी काँग्रेसने सोडून दिलाय आणि त्यामुळं त्यांना आता दुसरा काही पर्याय नाही, दुसरा काही मार्ग नाही आहे. उद्धव ठाकरेंना साऱ्यांनी सोडलाय. एक दिवस असा येईल की उद्धव ठाकरे हम दो हमारे दो एवढेच राहतील.